नमस्कार. मी अशीच एक पुन्हा नवीन कथा घेऊन आलेली आहे. भयकथा आहे, प्रवासामध्ये घडणाऱ्या. व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. असाच माझ्या चॅनलला प्रतिसाद देत जा. आपण जी काही कथा बघणार आहोत ती आहे दिघाटी रोड, म्हणजेच मराठी रहस्यमय भयकथा आहे ती. ही कथा प्रवास कथा आहे, प्रवासामध्ये घडणाऱ्या भयकथा आहे. दिघाटी रोड ही दिघाटी रोड येथे घडलेल्या प्रवासात्मक भयकथा आहे. दिघाटी रोड, हॉटेल उज्जैन, 4 किलोमीटर. अरे वा, चल इकडूनच जाऊ. खूप भूक लागली. जरा हॉटेलपाशी थांबून गाडी पेटपूजा करून जाऊया. ठीक आहे. अमन आणि रजत नाशिकवरून एका मित्राचे लग्न उरकून आपल्या घरी मुंबईला चाललेले. लग्नावरून निघताना जरा उशीरच झाला. एव्हाना रात्रीचे 11:30 वाजून गेलेले. भूक पण लागलेली, पण एखादा हॉटेल भेटतोय का तेच बघत जात होते की हा हॉटेल भेटला. गाडी हॉटेलच्या गेटपाशी थांबली. म्हणावी तशी गर्दी नव्हती. गाडी लॉक करून ते आतमध्ये गेले. हॉटेलमध्ये मॅनेजर दिसत नव्हता. ते सीटवर बसायला गेले आणि सीटवर बसता क्षणी वेटर त्याच्यासमोर हजर झाला. बोला, काय ऑर्डर आहे? मेनू सांगा, रजतने त्यांना विचारले. इकडे चिकन खूप स्पेशल भेटतं, वेटरने त्यांना सांगितले. दोघांनी थोडा विचार करून चिकन आणि राईसची ऑर्डर दिली. ऑर्डर येईपर्यंत ती आसपासच्या गप्पा मारतच होते की तितक्यातच हॉटेलच्या किचनमधून कोंबडीचा जोरात आवाज आला आणि बघता बघता लगेच वेटर त्याच्या डिश घेऊन आला सुद्धा. दोघेही एकमेकांकडे आश्चर्यचकित होऊन बघत बसले. आत्ताच 2 मिनिटांपूर्वी ऑर्डर दिली आणि लगेच कसं आला? पण ते आश्चर्याचे भाव त्याच्या चेहऱ्यावर फार काळ टिकले नाही, कारण समोरचे डिश बघता क्षणी दोघांच्या पण तळपायाची आग मस्तकाला गेली. वेटरने टेबलावर जी डिश ठेवली त्यात चिकन तर होते, पण न शिजवलेले. एकदम कोंबडी जशी तशी कापून आणून त्यात ठेवलेली. आजूबाजूला पूर्ण रक्त सांडलेले. दोघे एका झटक्यात उठले आणि त्या डिशेसना हाताने उडवत त्या वेटरवर ओरडले. अरे मूर्खा, हे काय आहे? इकडे काय आमची मस्करी चालली? मी चिकन मागवले आणि ते हे पूर्ण शिजवलेले. तू हे काय आणलंय? त्यावर वेटर शांतपणे म्हणाला, अशी अन्नाची नासाडी करायची नसते साहेब. रजत एवढा वेळ स्वतःवर कंट्रोल ठेवून होता. वेटरच्या अशा बोलण्याने तो त्याच्यावर धावून गेला. अमनने कसेबसे त्यांना अडवले आणि वेटरला 2-4 शिव्या घालत दोघे हॉटेलच्या बाहेर आले. दोघांचे पण राग अनावर झालेले, पण तरी कसेबसे स्वतःला सावरत दोघे बाहेर आले. बाहेर येऊन आपल्या गाडीकडे जातच होते की हॉटेलच्या बाजूला एक चहाची टपरी होती. जाऊ दे शांत हो, ती बघ चहाची टपरी आहे. जेवण नाही तर कमीत कमी चहा तरी पिऊ, अमनने रजतला शांत करत सांगितले. दोघांनी टपरीवर जाऊन 2 कटिंग ऑर्डर दिली. चहा बनवत बनवत टपरीवरचा माणूस त्यांच्याशी बोलायला लागला. साहब, आपने वो खाना फेकना अच्छा नहीं किया. त्याच्या बोलण्यावर दोघे त्यांच्याकडे वळले. रजत परत एकदा त्या रागाच्या स्वरात त्याला म्हणाला, वो क्या खाना था? त्याला आम्ही शिजवलेलं चिकन आणायला सांगितलं, पण त्याने तर तसंच कच्चं आणून दिलं. मग फेकू नाही तर काय करू? अरे साहब, यहाँ पे ऐसा ही मिलता है. लगता है आप नए हो, पहले कभी देखा नहीं आप लोगों को. रजतचा राग अजून ओसरत नव्हता म्हणून अमन त्याच्याशी बोलायला लागला. हाँ वैसे नए हैं, नासिक से मुंबई जा रहे. बीच में बहुत जोरों की भूख लगी तो सोचा कुछ खा पी कर फिर निकल दे, और फिर ये हॉटेल दिखा हमें. यावर तो माणूस त्यांना चहा देत शांतपणे म्हणाला, हाँ साहब, यहाँ से आगे ज़रा संभल के जाइएगा. ये दिघाटी रोड इलाका है, इधर का सबसे भूतियाई इलाका. यहाँ जो कोई भी आता है वो घर वापस नहीं जा पाता. यहाँ तक कि कोई परिंदा भी मारने से कतराता है. रजतचं तर आधीच रागाने डोकं फुटत चाललेलं आणि आता ह्या चहावाल्याच्या वक्तव्यावरून तो अजूनच रागाला. आप क्या यहाँ तकलीफ है भाई साहब? यहाँ तो कोई परिंदा भी नहीं मारता है, तो आप क्या कर रहे हो यहाँ? और ये सड़ा हुआ होटल, ये भी यहाँ. पहले तो वो वेटर हमें जिंदा मुर्गी खिलाता है और तुम यहाँ हमें भूतिया जगह बता के पागल बना रहे हो. अमनने पुन्हा एकदा त्याला शांत केलं. दोघेही आपापली चहा संपवून परत जायला निघाले. संभल के जाइएगा, पाठून त्यांचा आवाज येत होत राहिला. रजतने गाडी स्टार्ट केली. दोघेही पुन्हा गाडीच्या परतीच्या प्रवासाला लागले. गाडी कॉन्स्टंट 70-80च्या वेग पकडत होती.
रात्रीचे 12 वाजले. रस्त्यावर सगळीकडे काळोखाशिवाय काहीच नव्हते. त्याच्या रात्रीखेरीज रस्त्यावर दुसरी कोणीच गाडी नव्हती. हा रस्ता जरा जास्तच निर्जन होता. रस्त्याच्या कडेला जंगल आणि त्यातून येणारे जंगली प्राण्यांचे आवाज. रजतने गाण्याचा आवाज वाढवला. थोडी पुढे जाताच बाजूच्या सीटवर बसलेल्या अमनला समोर रस्त्यावरून कोणीतरी येताना दिसले. त्याने डोळे बारीक करून जरा निरखून बघितले. जशी गाडी पुढे गेली तसं समजलं कोणीतरी एक बाई होती. पांढऱ्या रंगाची साडी आणि त्यात डोक्यावर पदर घेऊन भर पावले टाकत त्याच्या गाडीच्या विरुद्ध दिशेने जात होते. थोडं मन विचलित करत होतं. अमनच्या मनात थोडी शंका येऊन गेली. ही बाई इतक्या रात्री एवढ्या सामसूम रस्त्यावर? पण लागलीच तो परत विसरून गेला. पण थोड्या वेळाने पुन्हा तेच. गाडीच्या प्रकाशामध्ये परत एकदा कोणीतरी समोर येताना दिसले. यावेळी मात्र अमन जरा सावरून बसला आणि त्याने रजतला गाडी स्लो करायला सांगितली. गाडी जशी स्लो झाली तसं अमनने पुन्हा एकदा तिच्याकडे पाहिलं. परत एक बाई, पांढरी साडी, डोक्यावर पदर, ही मगाशीच बाई होती. आता मात्र अमनच्या भुवया उंचावल्या. मनात एक अनामिक भीती निर्माण झाली. तितक्यात त्याचा रजतचा आवाज आला. काय रे, गाडी का स्लो करायला सांगितली? आणि असं एकाएकी तुझ्या चेहऱ्यावर 12 का वाजले? अमन त्याला घाबरतच सांगितलं. अरे भाई, तू नाही का बघितलीस तिला? ती बाई मगाशी पण दिसलेली, आतासुद्धा ती सेम बाई परत. मला काहीतरी गडबड वाटते. त्यावर रजत उलट हसत म्हणाला. भाई, इकडे ना कोणी बाई ना कोणी माणूस. तुला कुठून दिसली ती? काय त्या भैयाने तुझ्या चहामध्ये दारू टाकली काय? मी मगासपासून गाडी चालवते, माझं लक्ष तुझ्यापेक्षा जास्त आहे रस्त्यावर. मला तर कोणीच दिसले नाही. त्या दोघांचं बोलणं चालू होतं की तितक्यात अमनला परत एकदा समोरून तीच बाई येताना दिसली. अमन जोरात ओरडला. ही बघ, हीच ती बाई. मगासपासून आता तिसऱ्यांदा दिसते. मला नक्की काहीतरी गडबड वाटते रजत. अमनचं तितकं बोलणं बाकी होतं की ती बाई एकाएकी रस्त्याच्या मध्ये आली. रजतला समोर कोणीच दिसत नव्हतं. त्याने गाडीचा वेग तसाच ठेवला. अमनने त्याला खूप विनवणी केली. ती रस्त्याच्या मध्ये आहे, गाडी बाजूला घे. ती बघ समोर आहे रस्त्याच्या. पण रजत तसंच गाडी चालवत राहिला आणि एकाएकी गाडी त्या बाईच्या जितक्या जवळ आली की कोणत्याही क्षणी तिला चिरडून उठल. पायाच्या भागाला ओलं ओलं काहीतरी भासत होतं. कदाचित पायाला मार बसून रक्त येत असावं असं त्याने अंदाज बांधला. त्याने उठल्या बाजूलाच रजत कुठे आहे बघितलं, पण त्याचा काहीच पत्ता नव्हता. डाव्या बाजूला एक शेकोटी पेटत होती आणि त्या शेकोटीसमोर कोणीतरी बसलेलं पाठमोरी आकृती, एक बाई, आणि तिनेही मागून पदर घेत दिसली. अमन अडखळला उठला. त्याच्या डोळ्यांच्या आत अंधाराची सवय झाली. त्याने आजूबाजूला बघितलं. एक बंद खोली होती. त्या खोलीला ना खिडकी ना कोणी दार. मग तू तिकडे आला कसा? कोण आहेस तू? अमनने घाबरत विचारलं. त्या बाईने हळूहळू फिरत अमनकडे तोंड केले. ते तोंड पाहताच अमनच्या तोंडून भीतीची किंचाळी आली. त्या बाईच्या चेहऱ्याचा एका बाजूचा भाग पूर्ण जळाला. त्यातून रक्त आणि एक किळसवाणे द्रव निघत होते. आगीच्या प्रकाशात तर तो चेहरा आणखी भयावह वाटत होता. अमनची किंचाळी निघताच ती बाईसुद्धा विचित्र आवाज करत एका झटक्यात अमनकडे वळली. अमनने किंचाळताच डोळे मिटून घेतले. अमनचं मन काही काळासाठी पूर्णपणे सुन्न झालं. कान ठळ्या बसल्या. डोळे उघडले तेव्हा तो गाडीतच होता. काय रे, एवढं दचकायला काय झालं? काही वाईट स्वप्न वगैरे बघितलंस का काय? बाजूने रजतचा आवाज आला. तसा अमन भानावर आला. डोकं जड झालेलं पण वेळीच सावरून बसला. घड्याळात बघितलं तर रात्रीचे 1 वाजून गेले. म्हणजे हे एक वाईट स्वप्न होतं तर. बाहेर खूप वारा वाहत होता. बाजूच्या जंगलामधून प्राण्यांचे आणि रातकिड्यांचे आवाज येत होते. काही वेळात तरी शांततेत गेलं. पण नंतर परत समोर गाडीच्या प्रकाशात एक पांढऱ्या साडीवर बाई गाडीला हात करून लिफ्ट मागत दिसली. ह्यावेळी ती रजतला सुद्धा दिसली. अमनच्या शरीरावरून एक सरून काटा येऊन गेला. एवढ्या रात्री अशा सामसूम ठिकाणी कोण आहे? चल बघू, कदाचित आपली मदत तरी होईल. रजत आपलीच धुंदीत होता. पण अमन त्याचं बोलणं थांबवत मध्येच म्हणाला. रजत, नाही, गाडी अजिबात थांबवू नकोस. मला आता वाईट स्वप्न त्याच बाबतीत पडलं. गाडी कुठेच थांबवू नकोस. डायरेक्ट आपल्या घरी चल. ती बाई मला काहीच ठीक नाही वाटत. पण रजत त्याचं ऐकेल तर खरं. अरे अमन, तुला कधीही भूताचेच स्वप्न पडत असतात. जरा बघू तरी कोण आहे, आणि आपण गाडीतून नाही उतरणार. चालतच विचारू. एवढं बोलून रजतने गाडी स्लो केली. जशी गाडी तिच्याजवळ आली तसं त्यांना स्पष्ट दिसायला लागला. तिने डोक्यावरून पदर घेतलेला. अमनच्या शरीरातून घामाच्या धारा वाहू लागल्या. एवढ्या थंडीतसुद्धा त्याचे हातपाय बर्फासारखे गोठू लागले.
कारण ही तीच बाई होती जी त्याच्या स्वप्नात होती. अमनने गाडीची काच खाली केली. रजतने गाडी थांबवून तिला विचारले, कुठे जायचं आहे? आमची काही मदत होईल का? रजत तेवढेच बोलतच होता की वाऱ्याची एक मोठी झुळूक येऊन तिचा पदर डोक्यावरून खाली पडला आणि ते दोघे बघून दोघांच्या पण चेहऱ्यावरचे हावभाव एका क्षणात बदलले. कारण त्या बाईचे फक्त धडच तिकडे एक शरीर नसलेलं धड. पण काय असतं याचा प्रत्यय त्या दोघांना त्यावेळी आला. दोघांच्या पण तोंडातून एक भयंकर किंचाळी आली. अमन तर जोरात रडतच ओरडला, गाडी काढ रजत, गाडी पळव. रजतने एका झटक्यात गाडीची स्पीड वाढवली. अमनने लगेच गाडीची काच लावून घेतली. दोघांची पण भीतीने गाळून उडाली. आपल्याला इकडून यायलाच नाही पाहिजे होता. रजत तर काही बोलायच्या मनस्थितीतच नव्हता. घाबरतच त्याने रिअर व्ह्यू मिररमध्ये बघितलं, पण पाठीमागे कोणीच नव्हते. पूर्ण रस्ता सामसूम आणि ओसाड होता. तरी खात्री करून घ्यायला त्याने अमनला मिररमध्ये न बघता गाडीच्या मागच्या काचेतून बघायला सांगितले. अमनने वळून मागे बघितले आणि ह्यावेळी मात्र त्याच्यामधले होते नव्हते ते त्राणसुद्धा निघून गेले. कारण पाठीमागून ही शीर नसलेली बाई त्याच्या गाडीचा धावा पाठलाग करत होती. तिच्या धावण्याचा वेग इतका जास्त होता की कोणत्याही क्षणी ती त्यांच्या गाडीपर्यंत पोहोचू शकत होती. रजत, गाडी पळव, अजून फास्ट. अमन मोठ्याने ओढून त्याला सांगू लागला. गाडीची स्पीड 100 पार झालेली, पण त्या पळणाऱ्या बाईचा वेग वाऱ्याच्या वेगापेक्षा कमी नव्हता. त्यांना त्याचा अंत जवळ दिसत होता. त्या टपरीवाल्याने सांगितले शब्द त्याला आठवलं. जगण्याचा सर्व आशा त्यांच्यासमोर गळून पडत होत्या. रजतने गाडीचा वेग अजून वाढवला. कालांतराने पाठीमागून त्या बाईची पाठलाग थांबली. अमनने परत एकदा मागे वळून बघितलं. आता पाठीमागे कोणी नव्हते, फक्त एक ओसाड रस्ता. दोघांनी एक मोठा निश्वास सोडला. झाल्या प्रकाराने दोघेही पूर्ण घाबरून गेले. काही अंतर कापल्यावर रस्त्याच्या कडेला एक ढाबा दिसला. चल, ढाब्यावर थांबत कमीत कमी चहा तरी घेऊ. ढाब्याच्या कडेला असलेल्या टपरीवर गाडी थांबली. बाहेर खूप थंडी होती. अमनने उतरून 2 चहा सांगितले आणि दुसऱ्या क्षणी टपरीवाला चहा घेऊन आला. चहा देत देत त्यांना हसत म्हणाला, हाँ, आप बच गए. बहुत नसीब वाले हो, नहीं तो इस रास्ते से यहाँ आज तक कोई आ नहीं पाया. दोघांच्याही कपाळावर आड्या आल्या. त्यांचं एवढं बोलणं पुरेसं होतं की दोघांनी घाईमध्ये त्या चहावाल्याकडे बघितलं. हा तोच चहावाला होता जो हा रस्ता लागायच्या आधीच त्या हॉटेलच्या बाजूला भेटलेला. त्यांनी लगेच हॉटेलकडे बघितले. हा हॉटेलसुद्धा तोच होता, हॉटेल उज्जैन. त्यांच्या हातातले चहाचे कप तसेच गळून पडले आणि त्यांनी लागलीच आपली गाडीकडे वेगाने धाव घेतली. गाडी स्टार्ट करायची लागली, पण काही केलं स्टार्ट होत नव्हती. अमन सारखा त्यांना बोलत होता, पण तरी गाडी स्टार्ट व्हायचं नाव घेत नव्हती. दोघांनी समोर बघितले. एकाएकी हॉटेलमधले सर्व लोक त्यांच्या दिशेने येऊ लागले. काहींचे कपडे फाटलेले, काहींचे चेहरे भाजलेले आणि काही तर बिना शिराचे. ती लोक जिवंत होती की मेलेली काही समजत नव्हतं. एक शेवटचा प्रयत्न केला गाडी स्टार्ट करण्याचा, पण तो सुद्धा वाया गेला. आता या क्षणाला देवाचा धावा करण्यापासून दुसरा पर्यायच उरला नव्हता. ते समोरचे लोक जवळ येत होते. विचित्र आवाज काढत त्यांच्यावर हळूहळू झेपावत होते. आता अंतिम मार्ग म्हणून त्या दोघांनी गाडी तशीच टाकून तिथून पळायचे ठरवले. पण गाडीतून उतरता त्यांना उशीर झालेला. ते समोरचे लोक त्यांच्यापर्यंत आलीसुद्धा. त्यांचे ते भयानक किळसवाणे चेहरे आणि जीव घेणे आवाज यांच्यात त्यांचा अर्धा जीव गेलेला. त्यांनी चारही बाजूने त्यांना घेरले. सुटायचे सगळे पर्याय नाहीसे झाले. दोघांच्या मोठ्या किंचाळ्या पूर्ण आसमानात भिरमिळल्या. 2 महिन्यानंतर एक फॅमिली त्याच रस्त्यावरून जात होती. बाबा, खूप भूक लागली. ठीक आहे, तो बघ हॉटेल दिसत आहे, तिकडे जाऊया खायला. गाडी हॉटेलपाशी थांबली आणि सर्वजण हॉटेलमध्ये गेले. बोला, काय ऑर्डर आहे? वेटर, मेनू काय आहे? इकडे चिकन खूप स्पेशल भेटतं. आणू? समाप्त. अशीच ही भयकथा दिघाटी रोडवरची मुंबई टू नाशिक जाताना घडलेली 2 व्यक्तींसोबत. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच पुन्हा मी नवनवीन कथा घेऊन येणार आहे. अशाच माझ्या चॅनलला प्रतिसाद देत जा.
धन्यवाद.